नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। काल आपण एक बाईट केली होती, मुलाखत घेतली होती। नरटे साहेब असं त्यांचं नाव आहे। वैष्णवी आयुर्वेदिक औषधे देतात ते, आणि त्या औषधांमुळे अत्यंत चांगल्या पद्धतीनं गुणकारी औषध असल्यामुळे बरेचसे रोगी नीट झालेत। अशा पद्धतीची मी खातर जमा केली। काल दिवसभर त्यांनी माझ्याकडे दिलेले नंबर, त्या नंबरवर मी संपर्क साधला आणि परस्पर साधला। त्यावेळेस त्या प्रत्येक माणसाने सांगितलं की 100% आम्हाला गुण आलेला आहे, कसल्याही प्रकारचं ऑब्जेक्शन नाही। आम्हाला एका महिन्यामध्ये आमचा मूळव्याध पूर्ण क्लिअर झालेला आहे, अशा पद्धतीचं लोकांनी सांगितलं। आणि ते लोक सुद्धा मी एक दिवशी समोर आणणार आहे आणि त्यांच्या तोंडून वधवून घेतलेलं तुमच्या पुढे मी मांडणार आहे। कारण मला खात्री पटली की शेकापूरचे लखदिवे आहेत, DYSP बनसोडे साहेब आहेत, अंदूरचे कांबळे साहेब आहेत, अशा बरेचसे कार्यकर्ते आणि त्रस्त झाले होते आजाराने। ते आजार त्यांचा दूर झालाय, अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांचा आजार क्लिअर झालाय। हे खातर जमा केल्यानंतर मी पुन्हा अजून नरोटे साहेबाला या ठिकाणी बोलवलेलं आहे। काय अजून कोणकोणते आजार ते दुरुस्त करतात हे त्यांनी अजून मला सांगणार आहेत। बोला साहेब, नेमकं अजून कोणकोणते आजार तुम्ही दुरुस्त करतात? याशिवाय आपल्याकडं मूळव्याध आणि मुतखडा तर आपण स्पेशलिस्ट असं झालेलो आहोत। किती माणसं दुरुस्त झाले तुमच्या हातून आतापर्यंत? मूळव्याध मधले 1-2 हजारापर्यंत लोक नीट झालेले आहेत। 2 हजारापर्यंत? हा, तुम्ही लोंढे साहेब बऱ्याचशा लोकांना फोन केले, मला सांगायले की लोंढे साहेबांनी आम्हाला फोन केला, काय भानगड आहे, आम्ही नीट झालो, काय झालं असं म्हणून। तुम्ही बहुतेक बऱ्याच लोकांना कॉन्टॅक्ट केले वाटतं? केले। तर त्यांचं त्यांनी तुम्हाला काय प्रक्रिया दिली ते मला माहित नाही। प्रतिक्रिया चांगली दिलेली आहे त्यांनी, क्लिअर झाले असं तर त्यांनी माझ्याकडे पण प्रक्रिया दिलेली आहे प्रतिक्रिया। आणि मी काय करतो, औषध दिलं की त्या माणसाच्या फोनची वाट बघत नाही मी कधी। मी फोन करतो त्यांना की सर तुम्ही औषध माझ्याकडून नेलंय, मग कशी परिस्थिती कशी आहे? तर ते अभिनंदन करतात की सर अभिनंदन तुमचं, की तुमचं औषध 1 नंबर आहे आणि आम्हाला लागू झालंय। लखदिवे जे आहेत त्यांना मी फोन केला होता। बर। आणि लखदिवे साहेबांनी माझ्या भावजाईला तो आजार होता असं सांगितलं, आणि तो एकदम क्लिअर झालाय। 100% औषध लोकांना दिलं तरी काही हरकत नाही अशा पद्धतीने सांगितलंय। त्यांनी कोण आहे ते लखदिवे? कोण आहे लखदिवे? आपा ते शेकापूरचे एक, मला वाटतं इथं काहीतरी प्लॅटिंगचा धंदा करतात, प्लॉटिंगचा। आणि त्यांनी 8 लोकांसाठी औषध नेलेलं माझ्याकडून। मग तुम्हाला काय म्हणले ते माहित नाही, पण मला 8 लोकांचं दुरुस्त झाले म्हणले, दुसरे 2-4 माणसाचं दुरुस्त झालं। तर मूळव्याध, मुतखडा, पुन्हा ते आपलं मणका, वात, पित्त, कफ आणि दमा, म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे लोंढे सर आपण काय करतो की जेवढे आजार, त्या सर्व आजारावर एक कसून आणि कसोटीनं प्रयत्न करून कसं त्या व्यक्तीचा दवाखाना बंद होईल असा प्रयत्न, अभ्यासपूर्वक सगळ्या गोष्टी करून प्रयत्न असते। तुम्ही त्या मोबाईल मध्ये एक माणूस दाखवला मला आजारी, आणि ते अकराळ विकराळ चेहरा करायला जरा आरडेला, ती दाखव बरं मोबाईलला। त्याला बाहेर असं करता येत नाही, असं शेअर करता येत नाही, म्हणजे त्यांची काही परिस्थिती असते, कोणाची कशी असते, कोणाची कशी असते, त्यांचा अपमान होऊ नये। त्याच्यासाठी पेशंट अनेक प्रकारचे असतात, आणि ती पेशंट असे आपल्याकडे येतात लोंढे साहेब की जे दवाखाना करून त्रस्त झालेले आहेत, आणि डॉक्टरने सांगितलेलं आहे त्यांना की आमच्याकडे आता थोडक्यात विलाज नाही, तुम्ही घरी आहे एखाद्या पेशंटची। म्हणून तुम्ही न्यायालयातल्या काही वकिलाला पण औषधं दिली म्हणे? ॲडव्होकेट वाघमारे, पुन्हा ॲडव्होकेट बादुले साहेब, पुन्हा DSP ऑफिस मध्ये बहुतेक PSI च्या पोस्टवर आहेत बनसोडे साहेब, आणि APS शिंदे साहेब। तसंच आता हडपसर पोलीस स्टेशनला काही मागच्या 2-3 महिन्याखाली
एक एपीआय होते, त्यांना पण आपलं औषध दिलेलं आहे. चतुर्सुंगी पोलीस स्टेशनला एक महिला पोलीस आहेत, त्यांना किडनी स्टोनचं औषध दिलेलं आहे. तर त्यांनी पण एकदम व्यवस्थित प्रक्रिया दिली की सर अभिनंदन तुमचं की आम्ही तुमच्या औषधापासून दुरुस्त झालो. किती दिवसात रोगी दुरुस्त होतो? क्लिअर व्हायला कमीत कमी त्यांना 1 महिन्यात त्यांना 99% रिझल्ट भेटते 1 महिन्यामध्ये. पण तसं 3 महिने शरीरामध्ये त्यांचे औषध काम करतंय. बर. आणि पित्तामध्ये जे काय आता पित्तानं बरेचसे लोक त्रस्त झालेले आहेत आणि ते कुठलाही कोर्स केला तर पित्त थांबत नाही. तर असं आता त्यांनी नाव थोडं गुपित ठेवायला लावलेलं आहे. एक डॉक्टर आहेत आपल्याकडे आणि त्या डॉक्टरने बाहेर विदर्भातले डॉक्टर आहेत, त्यांनी त्यांच्या स्वतःच्या मिसेसला आपल्याकडून थोडक्यात सांगायचं म्हणजे पित्तावर औषध घेतलं आणि त्या मॅडमने प्रक्रिया दिली की अभिनंदन सर म्हणले तुमच्या औषधामुळे मी बरी झालेले आहे. बर. म्हणजे असं. आणि आपल्या जी सेवा आहेत लोंढे साहेब ते एकदम अल्प दरामध्ये आपण माणसाला नीट करायला खर्चामध्ये कमी खर्चामध्ये. कशासाठी आलात तुम्ही? मी काल तुमची मुलाखत पाहिली, यांची मुलाखत घेताना त्यावेळेस मी तुम्हाला कॉल केला तर तुम्ही म्हणलो हे आज येणार आहे, तुम्ही या म्हणल्यानंतर मी मुळव्याचं औषध घेऊन जाण्यासाठी आलेलो आहे. मुळव्याचा त्रास होतो 4 महिन्यापासून. बर. आता तुमच्या समोर मी काही लोकांना फोन केले, लोकांनी तुम्हाला क्लिअर सांगितलं. बरोबर. आता मी तर काय अनुभव घेतला नाही, पण लोकांनी अनुभव घेतलेला शेअर केला आणि करेक्ट केला. एकाही माणसानं लबाड बोललेलं नाही. ते तुमच्या फोनच्या जे तुम्हाला प्रतिक्रिया दिली ना ते ऐकून परत मी थांबलो जाणार होतो, पण आणि मी अजून थांबणार नाही. त्या माणसाच्या समोर जाऊन मुलाखती घेणार आहे. कारण हे त्रस्त झालेले रोगी कित्येक दवाखान्याला लाखो रुपये खर्च करून सुद्धा रोगी दुरुस्त झालेले नाहीत. ते रोगी तर दुरुस्त झालेत. त्याच्यामुळं मी संबंधित ज्याच्यावर औषध उपचार झालेले आहेत आणि तो क्लिअर दुरुस्त झालाय त्यांना मी भेटणार आहे तरी सुद्धा या 2, 4, 5 दिवसामध्ये, की जेणेकरून सर्वसामान्य माणसाला आजारापासून मुक्त करण्यासाठी खडतर प्रवास YouTube चॅनलचं 100% योगदान लाभावं याच्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. चॅनलच्या माध्यमातून खरंच लोक माझ्यावर सांगतो ना, मी लगेच आज आलो तुमची बाईट काल घेतलेली पाहून. बरं, आता तुम्हाला औषध दिल्यानंतर पुन्हा मला 4-8 दिवसानं भेटा. मला खात्री नाही, मला गॅरंटी नाही, पण तुमचा जर समजा रिझल्ट चांगला आला तर ते 1000 पट गॅरंटी राहील लोकांची. कारण तुम्ही YouTube बघून आलात आणि मी रिचेक करायलोय की बरेचशा लोकांमध्ये जाऊन चेक करायलोय. कारण असे बरेचसे माणसं फसवेगिरी असतात, लोकांना धोके दिलेले असतात, लोकांना उद्ध्वस्त झालेले असतात. हे सगळं काय खरं, पण हे आयुर्वेदिक औषध असल्यामुळं याचा कसल्याही प्रकारचा धोका नाही. जरी औषध वाया गेलं तरी धोका नाही. याच्यामुळं हे औषध मला योग्य वाटायला आजपर्यंत. उद्या परवा दिवशी अजून मी रिचेक करणार आहे लोकांशी. बनसोडे साहेबाला भेटणार आहे. आता ते शेकापूरच्या कार्यकर्त्याला तर मी भेटलो, त्यांनी तर क्लिअर सांगितलं. आणि विशेष म्हणलं तर जिल्हा परिषदेचे शिवदासजी कांबळे माजी अध्यक्ष हे तर लबाड बोलत नाहीत. तर त्यांनी सुद्धा सांगितलं दुसरे कोणतरी कांबळे आहेत आमच्याच गावातले. मग मी त्यांना संपर्क साधला तर त्यांनी सांगितले की 100% मी दुरुस्त झालोय. ऐका ना मग आता तुम्ही फोनवर दुरुस्त झालोय. म्हणजे हे औषध एकदम लागू आहेत. या माणसानं सतत अशा गोरगरिबासाठी काम करावं, चांगलं काम करावं. खडतर प्रवास सतत तुमच्या सोबत राहणार आहे. एवढंच की बरेचशा लोकांना फसवलंय. याच्यामुळं लोकांचा अशा इमानदार माणसावरचा विश्वास उडालेला आहे. तर तो विश्वास ओढणार नाही. कारण मी 10 वर्ष झाले या व्यक्तीला ओळखतोय. याची दक्षता तुम्ही घ्यावी. अजून तुम्ही काय काय करता ह्याच्या व्यतिरिक्त? आपला एक आयुर्वेदिक औषधी तर आपण सर्व टोटल आजारावर तयार करायलेले आहोत. बरं. आणि काहीतरी मशीन आणली वाटते औषध काढून तयार करता का? औषध काढून काही जे आयुर्वेदाच्या निकर्षाप्रमाणे की आयुर्वेदामध्ये जर सांगितलं की हे औषध दगडाच्या पाट्यावर वाटावं लागतंय त्या पद्धतीत करतो. काही औषधं लोखंडाच्या पाट्यामध्ये वाटायचे असतात. ज्या पद्धतीत आयुर्वेदाचा निकर्ष आहे आणि जे आयुर्वेद सांगेल त्याच्या पूर्ण चौकड्या पाळून त्याचं पालन करून आपण औषध बनवतो. तुम्ही छोटीशी मशीन पण आणली? आणले 2-3 मशीन आहेत आपल्याकडे. एक गावाला भेट देणार आहे. गावाला भेट देणार आहे, मशीनला भेट देणार आहे. तुम्ही कशी औषधं तयार करतात, कशा पद्धतीनं लोकांना आता गुण आलेले आहेत. गुण तर आलेले साक्षात्कार झालाय आपल्याला, कारण क्लिअर सांगितलंय. पण मशीनला भेट देतो किंवा तुम्ही हाताने तयार करत असाल औषधं
तरी काही हरकत नाही, फक्त रोगी दुरुस्त झालाय याची खात्री आलेली आहे. आपल्याकडं 2-3 मशीन आहेत आता. बर बर. एक हे झाडपाल्याची कुट्टी करायची एक मशीन आहे, आणि त्याला पुन्हा त्याची पावडर बनवायची पण मशीन आहे, आणि त्या पूजा साहित्याची एक कटिंगची आणि पॅकेजिंगची अशा 2-3 मशीन. 1100 रुपये फीस सांगितली. हा 1100 रुपये फक्त 1100 रुपये. 1100 रुपये त्या कुठल्या बी औषध म्हणजे कुठल्या बी रोगावर औषध देतात. औषध 1100 रुपयात मूळव्याध आणि मुतखडा परमनंट, पण बाकीचे काही आजार असतात त्याच्यामध्ये. आता पित्ताचा जर कोर्स करायचा म्हणलं तर काय होतंय लोणे साहेब, त्याचे 42 औषध आहेत. बर बर. वेगवेगळे. मग त्याचं आपण साधारण जर एका पाकिटची किंमत बाजारातून ते औषध आणलं तर 42 औषधाचे 4200 रुपये होतात. 100 रुपयाला पाकिट धरलं म्हणजे तरी ज्या 50 ग्रॅम. जसे औषध वाढतील तसं त्याचा खर्च वाढला जात आहे. आणि आपण आज उस्मानाबादला काय दौरा होता तुमचा? आज वाकवड वरून एक काय रामकुंड, या रामकुंड वरून एक फोन आला होता की पित्त संग्रहणीवरलं मला औषध पाहिजे म्हणून, आणि ते लोक आले ते बसनं. मग बसनं येणाऱ्या लोकांसाठी मी धाराशिव पर्यंत येतोय, कारण त्यांना दाऊदपूरला यायला पुन्हा वाहनाची व्यवस्था नसते, म्हणून ते असे एसटीने आलेल्या लोकांसाठी इथवर येतोय. आणि जर ज्याच्याकडे बाईक आहे त्यांना आपण गावी बोलवतोय, तेव्हा तुम्ही दाऊदपूरला या. आणि दुसरी एक आपल्याकडे सेवा उपलब्ध आहे नागपूर, चंद्रपूर, आतापर्यंत बेळगाव या ठिकाणी पण आपलं औषध गेलेलं आहे. तर ती आपण काय करतो, त्यांच्याकडून फोन पेला 1200 रुपये फक्त खर्च आहे. 100 रुपये आपण त्यांच्या पार्सलचा खर्च घेतोय, आणि 1200 रुपयात आपण ऑनलाईन त्यांच्या गावामध्ये औषध पाठवतोय. ती पण सोय आपल्याकडे आहे. फिट येणे, थरथर कापणे, अकराळ विकराळ चेहरा करणे, अर्धांग वायू होणे, याच्यासाठी काय आहेत का औषध? आहेत की आहेत. त्याच्यावरला आहे, आपलं शुगर वरला आहे, शुगर बीपी वरला आहे. बीपी वरचे काय माणसं मला गाठून द्याल का आता झालेले? सध्या ते पेशंट आपले पुणेमध्ये आहेत. बर बर. इथं धाराशिव मध्ये नाही, पण वाशीमध्ये 1-2 आहेत. वाशीमध्ये म्हणजे आणि नॉर्मल. तुळजापूरला 2 शहर आहेत नॉर्मल झालेले आहेत, आणि त्यांची प्रक्रिया मी तुम्हाला किंवा त्यांची फोनवरून तुम्हाला कळवतो. मग मला आता तुम्ही काय करा, आता तुमचा फोन नंबर साध्या भाषेमध्ये दम्मानी सांगा, म्हणजे जेणेकरून लोकांनी मला फोन केलं की त्यांचा आम्हाला फोन नंबर द्या. फोन नंबर द्या. सांगा तुमचा फोन नंबर, तुमचं नाव सांगा अगोदर. माझं नाव आहे दशरथ तात्याबा नरटे, गाव आहे दाऊदपूर, तालुका धाराशिव, जिल्हा धाराशिव. तर माझ्या उद्योगाचं नाव आहे वैष्णवी आयुर्वेदिक लॅबोरेटरीज, आणि माझा नंबर आहे 89 99 38 30 33. दुसरा नंबर आहे 97 65 89 64 88. हे 2 नंबर आहेत माझे. अजून एकदा सांगा, दम्माने सांगा ह्याच्यापेक्षा. 89 99 38 30 33. दुसरा 97 65 89 64 आणि 88. हे नंबरवर जर कॉन्टॅक्ट केलं तर मग मी आता म्हणल्याप्रमाणे जर पोच कसं होतो की ज्याच्याकडं समजा व्यवस्था नसेल, वाहन नसेल, ते माणूस लांबून बसने आलेला आहे, किंवा 1-2-4 पेशंट जर एखाद्या समजा बोमला असतील, वाशीला असेल, परांड्याला असतील, किंवा अन्य ठिकाणी जर 1-4 लोकांची ऑर्डर असेल तर मी तिथपर्यंत जाऊ शकतोय. किंवा एखादं समजा पेशंट सिरियस असेल, त्यांनी जर बोलवलं की सर नाही आमचं पेशंट तिकडे आणता येत नाही, तुम्ही इथे येऊन त्याला बघा. मग जर आपल्या आयुर्वेदाच्या निकषाप्रमाणे जर त्याच्यावर काय प्रक्रिया होत असेल तर आपण सांगणार त्याला की सर मी याच्यावर प्रक्रिया करतो. आणि जर ते आपल्या गणिताच्या जर बाहेर असेल तर त्यांना सांगतो आपण तुम्ही दवाखाना बघा. ओके सर, तुमचं नाव सांगा. माझं नाव संतोष प्रभाकर मोठे. आजार सांगा. मूळव्याधीसाठी. तुम्ही आता औषध घेऊन जाणार आहे. साहेब किती दिवसांनी रिझल्ट मिळणार आहे? त्यांना त्रास जर जास्त असेल तर पहिल्या 10 दिवसामध्ये त्यांचा त्रास पूर्ण नॉर्मल होत आहे. बर. आणि 30 दिवसामध्ये त्यांना 80-85% मध्ये त्यांना रिझल्ट मिळतोय. सर आज तारीख आहे 8 जानेवारी. त्यांनी 10 दिवसात म्हणलेत आहे ना. 10 दिवसांना 18 तारीख होते, तर तुम्ही 30 तारखेला 28 तारखेला मला भेटा, कारण फेब्रुवारी महिना 28 तारखेचा.
28 तारखेला भेटा. म्हणजे हे रिझल्ट कसा मिळतोय, हो, नक्की. तुम्हाला कसा नॉर्मल आजार होईल हे जर झाला गेला तर मी सांगेन की खडतर प्रवास कायमस्वरूपी यांचा सतत प्रचार करणार आणि गोरगरिबाला न्याय मिळवण्यासाठी ही एक समाजसेवेचं माध्यम म्हणून मी सतत नरटे साहेबांच्या या औषध उपचारासाठी ग्राहकाला गोरगरिबाला इथपर्यंत आणून पोहोचवणार. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद म्हणजे खडतर प्रवास संपादकाचा आनंद आहे. अशा पद्धतीने मी काम करणार आहे. नरोटे साहेब, तुमच्या कार्याला खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही असंच काम करत राहा. हे आहेत, काय नाव मला तुमचं? दशरथ तात्याबा नरटे. हे दशरथ तात्याबा नरटे आहेत. मुळव्याध असो, शुगर असो, BP असो, अर्धांग वायू असो, शरीरातल्या वेगवेगळ्या प्रक्रिया जर वाईट होत असतील किंवा अकराळ विकराळ आवाज काढणारे जे रोगी आहेत असे बी त्यांनी मला मोबाईलमध्ये दाखवलेत आणि त्या माणसाला भेटून आलेलं सुद्धा दाखवलंय. तर असे आजार दवाखान्यामध्ये लाखो रुपये खर्च होऊन सुद्धा दुरुस्त होणार झालात. याच्यामुळं गरीब लोक दगावायले इलाजासाठी पैसे नाहीत म्हणून. आणि हे जर गरिबाला न्याय देत असतील आणि अशा पेशंटला वाचवत असतील तर खडतर प्रवास यूट्यूब चॅनलच्या या नरटे साहेबांना खूप खूप शुभेच्छा आहेत. आणि हे चॅनल गोरगरिबापर्यंत पोहोचणार. ते गोरगरीब असे आजाराने त्रस्त झालेले आजारी जे पेशंट आहेत ते नरटे साहेबापर्यंत पोहोचवणार. यांच्यापासून त्या लोकांच्या चेहऱ्यावर ज्या दिवशी आनंद येईल त्या दिवशी खडतर प्रवास वर्तमानपत्राचा संपादक म्हणून मी समाधानी राहणार. आणि हे सेवा माझ्या हाताने घडावी म्हणून मी सतत प्रयत्न करणार. तर बघूया कसा निकाल, कसला न्याय आणि कसं या लोकांना सुख मिळणार आहे, आजार कसे दुरुस्त होणार आहे ते पाहूया येणाऱ्या काळातच. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी, समाजहिताचे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.